सखा कैवल्याचा पुतळा अलंकापुरी निवासी माऊली महाविष्णू यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतला असून ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतायत एरवी तरी साधारण होती. प्रस्तावनेमध्ये जसं सरपंच साहेबांनी सांगितलं की हृदयाच्या तीव्र झटक्याने दादा गेले. हृदयाचा तीव्र झटका नेमका काय असतो? ज्ञानेश्वर माऊली 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये अटॅकचं वर्णन करतात. जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म चालू होतं. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी मरणाच्या बाबतीत लिहिलं म्हणजे कलियुगामध्ये काही असं काही करेल एरवी सहज काही नाही. चालता बोलता माणूस आहे, फिरतोय. रात्री फोन झाला, मोबाईल वरती बोलला, लोक म्हणतात आम्ही एकाच टेबलावरती डायनिंग टेबलावरती रात्री जेवलो, रात्री जेवलो, सकाळी व्हॉट्सअपला मेसेज पाहिला दादा गेले. शक्यच नाही. माऊली म्हणतो शक्य आहे, शक्य आहे. एरवी तरी साधारण ओरी, एरवी सहज काहीच नाही. एरवी तरी साधारण नॉर्मली साधारण उरी म्हणजे छातीत. एरवी तरी साधारण उरी आदरली मरण. आणि म्हणजे साधारण छातीत दुखायला लागले, निमित्त मात्र झालं. छातीत दुखायला लागलं, काही होतंय नाही होतंय. माशी पाक पाकडे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. माशी पंख हलवेपर्यंत बातमी आली दादा गेले. हा मृत्यू लोक. या मृत्यू लोकांमध्ये जो कोणी जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला एक ना एक दिवस निघून जायचं हे दाखवून सत्य आहे. पण याच्याही पलीकडे जर बोलायचं झालं तर आज प्रत्येक जण कोणाची ना कोणाची कधी ना कधी कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा वाट पाहताना दिसतो. हे नाकारता येणार नाही. आज प्रत्येक जण मिटिंगला आहे, प्रत्येक जण वाट पाहत आहेत. मी आलो सकाळी 7 वाजता मी दामन किल्ला पोहोचतो. खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करून मग खाली आलो. येईपर्यंत 100 लोकांचे मला फोन आले, महाराज कुठपर्यंत आहे, महाराज कुठपर्यंत आहे. रात्री कीर्तनाला वैजापूरला होतो, भगूरला सरपंच साहेबांचे कीर्तन होते. पण महाराज सकाळी वेळ म्हटलं 100% वेळ. जोपर्यंत महाराज येत नाही तोपर्यंत सगळे महाराजांची वाट पाहत होते. आता महाराज आले, आता थोड्याच वेळात सगळे लोक वरती पाहणार कावळ्याची वाट. आता प्रत्येक जण कोणाची ना कोणाची कधी ना कधी कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा वाट पाहताना दिसते. पहा ना तुम्ही, हे जीवन धाकधुकीच आहे. आणि या धाकधुकीच्या काळात हे दोन्ही आदर्श पिता मुंबईमध्येच त्यांचं जीवन केलं. या धाकधुकीच्या काळात नवरा सकाळी कामावरती निघून गेलाय. रात्रीचे 9, 9:15, 9:30, पावणे 10 वाजतात. नवरा माघारी नाही. आई आपल्या 2 पोरांना एका कुशीमध्ये झोपवते, पोरीला एका कुशीमध्ये झोपवते. दोनही मुलं एका कुशीत झोपलेत, मुली एका कुशीत झोपलेत. रात्रीचे 10, 10:15, 10:30, पावणे 11 वाजले. अजून नवरा माघारी नाही आला. बायको रात्रभर डाव्या कुशीवर उजव्या कुशीवर, उजव्या कुशीवर डाव्या कुशीवर करते. जसा चातक पक्षी पावसाची वाट पाहतो तशी पत्नी पतिदेवाची वाट पाहतो. बाई ही मुंबई नगरी आहे, माया नगरी आहे. सकाळी माणूस गेले, अजून माघारी आला नाही. खिशामध्ये पैसे आहेत, माझा नवरा भोळा आहे, माझ्या नवऱ्याला कधी लाडी लबाडी करता नाही आली. कोणी फसवलं तर असं रात्रभर डाव्या कुशीवर उजव्या कुशीवर, उजव्या कुशीवर डाव्या कुशीवर करणारी ती पत्नी मनात वेगळे वेगळे विचार येतात. आपल्या मराठीमध्ये म्हण डोंगराला आग लागली, वनवा पेटला, अख्खं गाव पाहतं. तण पेटलं, अख्खं गाव पाहतं. पण हे मन पेटलं कुणीच पाहत नाही. याच्याही पलीकडे जाऊन समज आहे. अहो या कपड्याला पडलेल्या घड्या इस्त्रीने काढता येतात. पण एकमेकाविषयी मनामध्ये पडलेल्या आड्या, मनातल्या आड्या निघत नाही. ती बायको आहे. त्या बाळक्या पोराने सहज जाणं झालं आणि त्या बाळक्या पोराने सहज पाहिलं. तसं बाळक्या पोरगं म्हटलंय आई अगं तुला नाही जेवायचं का, तुला नाही खायचं का. ते आईच्या पोराला जवळ घेते, डोक्यावरून हात फिरवतात. सर म्हणजे मला तू झोप ना म्हणणार, तुझा बाप नाही ना आला अजून. तुझा बाप आला ना मग मी जेवण, मग मी झोपण, तुम्ही झोपा बरं. आई त्या मुलांना झोपी लावते. पण माझा नवरा माघारी आला नाही अजून. ती पत्नी आहे, पतिदेवाची वाट पाहते. किंवा धाकधुकीच्या जीवनामध्ये सकाळी 7, 7:30, पावणे 8 वाजता बाप उठलाय. आईचं अंघोळ झाली आहे. आईने देवपूजा केली आहे, दारापुढे रांगोळी काढली आहे, त्या देवापुढे दिवा लावलाय. 9 वाजले, 9:15 वाजले, 9:30 वाजले. पोरांची शाळेची तयारी झाली. पोरं शाळेत निघून गेली. आईने इकडं तिकडं पाहिलं. जुनं मातीचं घर, त्या मातीच्या घरात कोणाचं, त्या कोणाला खुरपा आईने घेतलं आणि आई खुरपाईला म्हणून शेतात कामाला निघून गेली. दिवसभर काळ्या आईची सेवा केली. दिवसभर या काळ्या आईला हिरवा शालू परिधान करायचं काम केलं.
पण दिवसभर सुंदर आईने सुंदर शेतीचं काम केलं. पण 4, 4:30, पावणे 5 वाजले आकाशामध्ये पुन्हा ढग जमा झाले. विजा चमकायला लागल्या. पावसाची भुरभुर चालू झाली. जिल्हा परिषदची शाळा दाखल केल्यामध्ये 4थी पर्यंत. या शाळेच्या घंटेचा आवाज आईच्या कानावरती आला. आईने हातात खुरपा बाजूला फेकून दिलं. बाकीच्या बाया असं म्हणतो, सुंदरबाई काय ग? म्हणजे काही नाही ग. सुंदरबाई काही नाही तर आत्ताच 4:30 वाजले. खुरप काहीला फेकून दिलं. त्याही म्हणते काही नाही ग, मला घरी जायचंय. आता 4:30 वाजले. अजून सुट्टी व्हायला अर्धा तास काही नाही. आकाशात ढग जमा झाले. विजा चमकायला लागल्या. पावसाची भुरभुर चालू झाली. कावळ्यांची दोन शाळा सुटले. रातकऱ्यांचा आवाज कानावरती येतोय. काजवांचा प्रकाश दिसू लागलाय. आईच्या मनात वेगवेगळे विचार येतात. नाही ग, मला गेलं पाहिजे. आता सुंदरबाई अर्ध्या तासासाठी रोज बोलवायचं आता. आपली खेड्यातली आई काय म्हणते माहिती का? जाऊ दे ग, अर्धा तास चालले ना, उद्या तासभर लवकर येईल. तुम्ही 10 वाजता या, मी 9 वाजता येईल. माझी राहिलेली 5 मी उद्या मिळवल. पण आता मला घरी गेलं पाहिजे. आता सुंदरबाई झालं काय? काही नाही, पण घरी गेलं पाहिजे. आई धावत धावत घरी आली. दरवाजा उघडला. हातातल्या बांगड्या मागे गेल्या. लाईटचं बटन दाबलं. आपल्या जुन्नर तालुक्यात पद्धत आहे, पाऊस येतो तासभर लाईट जाते रातभर. बांगड्याचं मागे केल्या. लाईटचं बटन दाबलं. लाईट गेली होती. आई तिथून उठली. धावत धावत आतल्या घरात गेली. आतल्या घरात लाकडाचं देवघर होतं. आणि त्या देवघरामध्ये तो जगाचा बाप विटेवरती उभा. कटेवरती हात मकर कुंडल करणार. तुळशीच्या माळा गळ्यात. कासे पितांबर घातलंय. कटेवरती हात ठेवून युगे 28 विटेवरही उभा. कटेवर हात ठेवून कोणाची तरी वाट पाहताना दिसत होता. सकाळी लावलेला दिवा त्यातलं तेल संपलं होतं. आईने तेल ओतलं. समयची वाट पुढे केली. ती प्रज्वलित केली. आईच्या देवाच्या समोर उभी राहिली. आणि न कळत तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, देवा माझं 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 बाळ सकाळी शाळेत गेले रे. माझं बाळ माघारी नाही आलं. आई त्या बाळाची वाट पाहते. किंवा हे जीवन धाकधुकीच आहे. आणि या धाकधुकीच्या जीवनात आयुष्यभर बापाने एक 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 रुपया जमा केला. आयुष्यभर कमाल कष्ट केलं. पोरांना शिकवलं. गजानन दादांची दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. दादांनी सांगितलं की संगणक क्षेत्रामध्ये नाम लौकिक अशा कंपनीमध्ये, नामांकित कंपनीमध्ये आदर्श कर्तव्यदक्ष काम म्हणून पाहत आहेत. तो दुसरा समाजकारणाचं काम पाहत आहे. आयुष्यभर एक 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 रुपया बाप कमवतो आयुष्यभर. दोन्ही पोरांचे शिक्षण गेले. एखादी मुलगी पोटी असतात. मुलीचं लग्न केलं म्हणून तर तांबोळी कुटुंबामध्ये बघतांची कन्या दिली मोहिनी. वास्तवण्यामध्ये मी ऐकलं. मुलीचं लग्न केलं. मुलगी पतिदेवाच्या घरात सुखाने संसार करते. मुंबई सारख्या ठिकाणी काम करणारा माणूस गावी आला. शेती केली. मुलीचा विवाह झाला. मुलगी पतिदेवाच्या घरात सुखाने संसार करते. पण गेले 4 वर्ष झाले. रामनवमी, हनुमान जयंती, पाडवा, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी, भाऊबीज या कोरोनाच्या काळात आपले सगळे सण निघून गेले. बाप रात्रीची लाईट होती आणि रात्रीची मोटर चालू होती बापाची. सकाळी 8 वाजता मोटरची लाईट जाणार आहे. 7, 7:15 वाजता बापाने शेवटची 4 पाणी आली होती. खुरप बारा खाली धुतलं. पाय बारा खाली धुतलं. खुरप खांद्यावर घेतलं. बाप धावत 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 बाप घरापर्यंत आला. मोठं पोरगं दरवाजातच वाघासारखं उभं आहे. बापाने इकडे तिकडे पाहिलं. बापाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, मला काय मला कुणी आले का रे? ते पोरगं सहज म्हणतो, नाना कोण येणार आहे? नाही नाही मला कुणी आलं नाही म्हणतो. अजून कोण येणार आहे ते तरी सांगा. कोणाला वेळ नाही? कोणच आलं नाही? कोण येणार आहे नाना? नातवाने अँड्रॉइड मोबाईल घेतला होता. पटनाचा मोबाईल बापाला दिला होता साधा. हाय असा बाप घराच्या मागे गेला. खिशाचा मोबाईल काढला. बापाने कोणाचा तरी नंबर डायलच केला. समोरून गोड आवाज आला, हॅलो. आणि न कळत त्या बापाच्या तोंडातून शब्द बाहेर जातो, बेटा हे सोनू, हे दिदे, हे छकुल्या, हे मोहिनी, बोल ना. हे बेटा मोहिनी, काय ग काय कमी पडलं माझ्या बाईला? दिदी, हे बेटा काय चुकलंय का आमचं? बोल ना. हे बेटा काय पाहिजे होतं का तुला? काय चुकलंय आमचं, सांग ना.
बापाचे शब्दताई मुलीच्या कानावरती पडले. गंगा, जमुना, सरस्वती, शारदा, कृष्णा, कोयना, वेण्णा, इंद्रायणी, चंद्रभागा सगळ्या नद्यांचं पाणी त्या पुरीच्या डोळ्यात होतं आणि न कळत पुरीच्या डोळ्यातून शब्द बाहेर पडतात. नाना काय झालं? काय नाही ग, आमचं काय चुकलंय का सांग. काय पाहिजे होतं तुला? काय कमी पडलं? मुलीच्या डोळ्यात आलेलं पाणी बाजूला झालं. मुलगी बोलून गेली, नाना काय पाहिजे, काय झालंय? आणि न कळत त्या बापाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. बेटा किती का तुझी वाट पाहिजे? वाटलं तर तू रामनवमीला येशील, हनुमान जयंतीला येशील, पाडव्याला येशील, गणपती दिसेल, नवरात्री दिसेल, का आले नाही तू? दिवाळीचे दिवस आले, तुझ्या आईने दारात रांगोळी काढली, तुझ्या भाऊजाईने सगळे पदार्थ केले, तुझ्या भावाने आकाश कंदील लावला आणि यांना तरी कोण तुझ्याशिवाय? का आली नाही तू? अहो सुखाने संसार करणारी मुलगी आणि तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. नाना येणारच होते, निघालेच होते, पण आमची सासू म्हणजे बाई महिने कशाला जाते धामणगेला पेशंट सापडायला लागले. परत कधीतरी हातातली पिशवी काढली. बाप बोलून गेला, ठीक आहे ना, रविवारी मी येणार आहे तुमच्या कांद्याची पट्टी नाही येतो ना वडगाव सांगायला. सुखाने संसार करते, पण माझा बाप मला भेटायला येणार आहे. मुलगी दरवाजात उभी जाऊन त्या गरीब बापाची वाट पाहते. नाही आज प्रत्येक जण कोणाची ना कोणाची कधी ना कधी कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा वाट पाहणार. बाळाची वाट पाहणारी आई आहे, पतीची वाट पाहणारी पत्नी आहे, बापाची वाट पाहणारी मुलगी आहे, पावसाची वाट पाहणारा बळीराजा आहे. तुमची आणि माझी देखील कोणतरी कुठेतरी केव्हा तरी कुणीतरी वाट पाहत आहे. आणि आपली जो वाट पाहतो तो आहे मृत्यू. घडी घडी काळ वाट यायची बाहेर. अजून किती आहे अवकाश? काय उपकार आहे देवाचं. आपण जन्माला आलो, जन्माची जन्मतारीख आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशनिंग कार्ड, वोटिंग कार्ड, शाळेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला. जन्माची जन्मतारीख आहे, पण मरायची तारीख नाही. जन्माबरोबर मृत्यूची तारीख जर असते, जीवन जगायला गंमत आणि देवाला किंमत उरली नसते. इथं कोणीच कोणाला विचारलं नसतं. जर जन्माची तारीख आहे पण मरायची तारीख नाही, मग मृत्यू कधी होऊ शकतो? क्या भरोसा इनसे जिंदगी का, साथ नहीं देते किसी का. माझी पाक पाकडे पक्षी अंगणी उतरते, ते काही म्हणतो नाही. सूप आहे, गहू आहे, तांदूळ आहे, बाजरी आहे, पाकडायचं काम चाललंय, काही दाणे खाली पडले तर चिमणी खाली उतरते, दाणे दिसते आणि चिमणी निघून जाते. दोघांच्याही बाबतीत असंच झालं. बबनदादांच्याही बाबतीत तेच झालं आणि गजानन दादांच्याही बाबतीत तेच झालं. पक्षी अंगणी उतरते, तिथे काय गुंतवणी राहते. जर गुंताईतच नाही महाराज, गुंतागुंतीत काय नको नको म्हणा, गुंतू माया झाली काळ आला जवळ सारा माया. जर गुंतागुंती नाहीये तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कधी पण चालता बोलता मनुष्याला मृत्यू होऊ शकतो. एरवी तरी साधारण ओरी आदळली मरण. म्हणजे आठवत अंतकरण त्याची पाहिजे. त्या अंतकरणामध्ये काय आठवलं पाहिजे? आयुष्यभर असं काम करायचं महाराज की शेवटच्या काळात आपल्याला ते आठवेल. 8 तास शेतकरी शेती करतो, संध्याकाळी भाकर खाऊन झोपला तो झोपेत देखील शेतकरी बैलांना आवाज देतो, सांजा झोपेत. 8 तासाचं काम स्वप्नात येऊन सांगतं, मनी वसे तर स्वप्नी दिसे. आयुष्यभर आपण कशा पद्धतीने जीवन जगलो हे शेवटच्या काळात अंतकालाचे मामे शेवटच्या काळात आठवलं पाहिजे ना. काय आठवतं मला अंतकाळी? काय आठवायला पाहिजे? जे आठवायला पाहिजे ते आठवत नाही. शोभांची आहे जे नको ते डोळ्याचं समोर चित्र उभं करतो. मन छळवाट मात्र छळवाट. हा जो अँड्रॉइड मोबाईल आहे त्याला 2 कॅमेरे आहेत. एक फ्रंटचा कॅमेरा आहे, एक बॅकचा कॅमेरा आहे. या फ्रंटच्या कॅमेऱ्याने मला स्वतःचा सेल्फी काढता येतोय, बॅक साईडच्या कॅमेऱ्याने तुमचा फोटो काढता येतोय. हा माणूस देखील एक मोबाईल आहे. हे 2 डोळे देखील त्याचे कॅमेरे आहेत. या उजव्या साईडच्या कॅमेऱ्याने तुमचा फोटो काढलाय, डाव्या साईडच्या कॅमेऱ्याने तुमचा फोटो काढलाय. फरक फक्त एवढाच आहे, या मोबाईल मध्ये एखाद्याचं काढलेली प्रतिमा, एखाद्याचं काढलेलं चित्र, रेकॉर्ड केलेलं प्रवचन, रेकॉर्ड केलेलं कीर्तन, डाउनलोड केलेला पिक्चर कुठेतरी साठवायचं आहे, कुठेतरी ठेवायचं आहे, कुठेतरी स्टोरेज करायचं आहे. याच्यासाठी कंपनीने याला मेमरी कार्ड दिले. मेमरी कार्ड आता
हा एक मोबाईल आहे, मी सांगितलं माणूस हे 2 डोळे कॅमेरे आहेत, या कॅमेऱ्यात तुमचं चित्र काढले. आता ते चित्र मला कुठेतरी साठवायचंय, याच्यासाठी मेमरी कार्ड ज्ञानेश्वर माऊली म्हटले दिले. म्हणजे कोणतं? म्हणजे मन नावाचं. मन नावाचं या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेलं प्रवचन, काढलेली प्रतिमा, एखाद्या डाउनलोड केलेला पिक्चर पाहून 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 कंटाळा आला तर मोबाईलचं मेमरी कार्ड डिलीट मारता येतं, फॉर्मॅट मारता येतं. पण मन नावाचं मेमरी कार्ड असं आहे, याचा कदाचित एखाद्याचं चित्र तिथंच बसलं, कोणी काय बोललं कोणी काय बोललं हे कानावरती पडलं आणि मन नावाच्या मेमरी कार्ड मध्ये डाउनलोड झालं तर लोक कितीतरी प्रयत्न करतात हे मन नावाचं मेमरी कार्ड डिलीट करायचं. पण मन नावाच्या मेमरी कार्डला फॉर्मॅट मारायचं ऑप्शन नाही, डिलीट मारायचं ऑप्शन नाही. ते सतत मनात राहतं, मन सर्वात मानतं. लोक बोलतात काही नाही महाराज मी विसरलो. तुझ्या विसरला तेच मन तुझ्या डोळ्याच्या समोर आणून उभं करतं. जे विसरण्याचा प्रयत्न चालू आहे ते डोळ्याच्या समोर उभं राहतं. माऊली म्हणतात बाबा तुझ्या अंतकाळी तुला काय आठवलं, काय आठवलं पाहिजे. चला थोडस रामायणाकडे चला, तेवढं वेळ नाही आपल्याकडे. थोडस रामायणाकडे चला, त्या रामायणामध्ये काय आठवतं आणि काय घडतं. प्रभू रामचंद्र आहेत, लखनबाई आहेत आणि सीतामाता आहेत. वनवास भोगण्यासाठी अशोकाच्या मनात गेलेत, वनवास भोगण्यासाठी. एक तर 3 गोष्टी आहेत, या 3 गोष्टी एकत्रित कधी येऊ नयेत, कधीच नको. कोणत्या? तारुण्य, सत्ता आणि संपत्ती. या 3 गोष्टी एकत्रित नको. तारुण्य, सत्ता, संपत्ती या 3 गोष्टी 100% एकत्रित आल्यानंतर मनुष्याचा पाय घसरतो. तारुण्य असावं, स्वामी विवेकानंदांसारखं. शिकागोच्या परीक्षेमध्ये एक स्त्री उभी राहिली, स्वामींना पहिल्या मुखातून शब्द बाहेर पडले, नरेंद्रजी मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे, बुद्धिवान पाहिजे, रूपवान पाहिजे, गुणवान पाहिजे. क्षणाचा विलंब न करता स्वामी विवेकानंद करायले, याचा कदाचित तुझ्या आणि माझ्या मिलनातून एखादा अपत्य जन्माला येईल. पण जन्माला येणारा अपत्य माझा जर तो गुणवान असेल, बुद्धिवान असेल, नेतवान असेल, याची शाश्वती देता येत नाही. तुला माझा सारखंच पाहिजे ना, मी तुला आई म्हणतो ना. तुझं लेकर समजलं मला, हे तारुण्य असावं. सत्ता असावी अब्दुल कलाम सारखी. शेवटच्या काळात एक कोट, खिशाला 2 पेन, एक छत्री, पायातले जोडे, एक ताट, एक चमचा, एक तोप आणि शिगडी. ही सत्ता असावी. संपत्ती असावी सिंधुताई सपकारांसारखी. स्वतःच्या लेकरासाठी पुढे बंगले बांधले, पण लोकांसाठी आपण काहीतरी लाभतो, गावाचं कोणीतरी आपण लाभतो. ही संपत्ती असावी. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी एकत्रित नांदत नाहीत, नांदूही नाहीत. रामायणामध्ये ते झालं. प्रभू रामचंद्र, लखनबाई आणि सीतामाता वनवास भोगण्यासाठी अशोकाच्या वनात गेले. अशोकाच्या वनी आणि सीता शोक करले. त्या अशोकाच्या वनामध्ये गेल्यानंतर झोपडी बांधली. ज्या झोपडीमध्ये आतमध्ये प्रभू रामचंद्र आहेत, लखनबाई आहेत, सीतामाता आहेत. सकाळ झाली, सीतामातेने स्नानासाठी पाणी सोड काढलं. सीतामाता स्नान करते, प्रभू रामचंद्र आणि लखनबाई या झोपडीच्या बाहेर उभे आहेत. आणि हे दोघं झोपडीच्या बाहेर उभे असताना पाठीमागून काही भिल्ल समाजाची लोक आली. रामायणामध्ये भिल्ल समाज 2 वेळा शब्द प्रयोग झाला. जनकाची जानकी, पर्वताची पार्वती, शबराची शबरी. शबरी ही भिल्ल समाजाची होती. तर 14 वर्ष 28 दिवस कंदमूळ घेऊन येणारी जमात भिल्ल समाजाची. कंदमूळ आणलंय. प्रभू रामचंद्र एका साईडला उभे आहेत आणि पाठीमागून आवाज दिला, देवा देवा देवा, तुमच्या 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 तुमच्यासाठी कंदमूळ आणलं देवा. प्रभू रामचंद्राने धावत धावत जावं, कंदमूळ घ्यावं. आणि कंदमूळ घेऊन प्रभू रामचंद्र पाठीमागे म्हणाले, सीतेला आवाज दिला, सीते. सीतामाता धावत धावत बाहेर आली. हातातलं कंदमूळ सीतामातेच्या हातावरती दिलं. सीतामाता पाठीमागे वळाली. कंदमूळ घेऊन आता झोपडीकडे जाणार आहे, पण जाता जाता सीतेने सोन्याचं हरिण पाहिलं. दुर्बुद्धी ते म्हणा, कदापि नव्हतो नारायण. तारुण्यात काय होतं, सोन्याचं हरिण पाहिलं आणि मनातली इच्छा प्रकट केली, देवा देवा त्या हरणाच्या कातड्याची चोळी शिवायची. सोन्याच्या हरणापायी स्वतःच्या नवऱ्याला ओळखता नाही आलं. जाऊ द्या नवरा, पतिदेव, देव जाऊ द्या, पण जगाचा बाप आहे ना, आपल्या बरोबर आहे.
मोह सोन्याचा सोन्याचं हरिण पाहिलं मनातली इच्छा प्रकट केली तेव्हा त्या कातड्याच्या सोन्याच्या कातड्याची मला थोडी शिवायची. प्रभू रामचंद्राने मागचा पुढचा क्षणाचा विचार नाही केला. प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे पळाले. जाता जाता एक गोष्ट सांगून जातो. हरणाच्या पाठीमागे कोणीच पळायचं नाही. हरिण नेहमी मनुष्याला धोकाच देतात. रामायण घडलं, प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे पळाले, रामायण घडलं. या भूमीत जड भरत राजा राहत होता. जहाज आलं राजपर सोने की चिड़िया करते बसेरा वो भारत देश मेरा. त्या जड भरतमुळे या देशाचं नाव भारत पडलं. किती मोठा राजा असेल, त्याच्या नावावरून देशाचं नाव आहे भारत. या जड भरत राजाने 3 तप केली. मार्गरी 36 37व्या वर्षी हरणाचं पाडच पाहिलं आणि जड भरत राजा त्या हरणाच्या नादी लागला. त्याचा परिणाम जड भरत राजा हरणी गर्दी वेळा झाला. तो घातला वासनेने. जन्म घेण्यालागे वासनेचा संख्या. जड भरत राजाला मृत्यूच्या समय हरिण दिसलं. पुढचा जन्म हरणाच्या पोटी घ्यावा लागला. धृतराष्ट्र लोक म्हणतात आंधळा होता. आंधळा नव्हता. वाचोनी ग्रंथ करावे देतात. आंधळे 2 जण होते. यज्ञदत्त आणि शुद्रिका माता. श्रावणबाळाची आई, श्रावणबाळाचा बाप. हा धृतराष्ट्र तारुण्य सत्ता आणि संपत्तीच्या घोड्यावरती राजा होता. धृतराष्ट्र घोड्यावरती बसला. टाप 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 करत करत जंगलात गेला. हरिण पाहिलं. पाठीला 100 बाण लावले होते भातुकडं. 100 बाण त्या हरणाला मारले पण एकही बाण लागला नाही. देव तरी त्याला कोण मारी आणि देव मारी त्याला दामन खेळचा कोणता देवऋषी नाही काढले. 100 बाण मारले, हरिण नाही गेलो. ज्या दिशेने हरिण गेलो या मूर्खाने त्या दिशेला आग लावली. त्या दिशेला सर्पिन बसले होते. 100 पिल्ल घेऊन 100 पिल्ल मिळून सर्पिनी चरवला गेले. मग देवाचा धावा केला. देवा तुझा माझा काय वैरात करा दुःखाच्या डोंगराला कमीशी. 100 पिल्ल गेली देवा, माझे डोळे गेले, याची 100 पिल्ल जाऊ द्या. मग या धृतराष्ट्राची 100 पोरं मिली. मूर्ख गांधारीच्या पोटी शतमूर्ख जगत दुःख करायला. मग धृतराष्ट्राचे डोळे गेले. म्हणजे रामायण घडलं हरणापायी, भागवत ग्रंथ घडलं हरणापायी, महाभारत घडलं हरणापायी. सगळे ग्रंथ हरणापायी घडले. हरिण धोकाच देतो. हरिण कोणतं? 2 पायाचं का 4 पायाचं? बट आय डोंट नो. आय एम व्हेरी सॉरी बट आय विल रिपोर्ट बट आय विल टू फॉरगिव्ह माय फॉल्ट इट डू नॉट कंप्लीटेड इन ज्ञानेश्वरी. हरिण 2 पायाचं आणि 4 पायाचं नेहमी धोकाच देतो. ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठामध्ये सलमान खानचा उद्देश केला. सांगतो ना मी, सगळ्यांना शंका आहे. हरिपाठ ज्याचा दिवस आहे त्याला उत्तर सापडतं. ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात सलमान खानला उद्देश केला. सलमान खानला. आता ज्ञानेश्वर माऊली कधीचे, सलमान खान कधीच. रामायण घडलं हरणापायी, महाभारत घडलं हरणापायी, भागवत ग्रंथ घडला हरणापायी. तरी देखील हा सलमान खान हरणाच्याच मागे पळाला. त्याच्या आयुष्यात महाभारत झाला 57 वर्षात झाला, अजून लगेच नाही झालं. मग ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावेळेस सांगितलं होतं मनोमार्गे गेला. जाऊ नको ना मनाच्या मार्गाने, शास्त्र सांगताय ना. तरी मनोमार्गे गेला तो तेथेच मुकलं. चला मला त्याच्याही पलीकडे जायचंय. प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे पळाले आणि पाठीमागून आवाज आला, लक्ष्मण वाचो, लक्ष्मण वाचो, लक्ष्मण वाचो. आवाज पडला सीतेच्या कानावरती. काय भ्रम असतो. सीता लखनला सांगते, लखन तुमचा 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 भाऊ काहीतरी संकटात नाही. बाबी अख्ख्या जगाचं संकट माझा भाऊ दूर करतोय, त्याच्यावर काय संकट येणार आहे? नाही लखन, माझ्या माझ्या कानाने आवाज ऐकलाय. लखन भैया जात नाही, जात नाही. पण सीता माता एक शब्द असं बोलतात. हात जोडून विनंती आहे महिला वर्गाला, हात जोडून. तुम्ही काही सांभाळू नका. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, हे 100% खरं आहे. तुम्ही काहीही सांभाळू नका, फक्त आपलं तोंड सांभाळा. सीता लखन भैयाला सांगते, लखन तुमचा भाऊ काहीतरी संकट आहे. बाबी बाबी शक्यच नाही. बाबी अख्ख्या जगाचं संकट माझा भाऊ दूर करतोय. ऐकत नाही लखन भैया, जात नाही.
सीतामाता एक शब्द असं बोलल्या, शब्दावर मी लागला. मला माहितीये तुम्ही इथं का उभे नाहीयेत. या जंगलात कुणीच नाही. तुमचा भाऊ हरणाच्या मागे पळालाय. तुम्ही आणि मी आपण दोघंच जण इथे आहे. आणि मला माहितीये तुम्ही का उभे आहेत. रामायणाला काय लागतं असं म्हणतात. असं म्हणतात जेवताना जीभ जर दाताखाली आली आणि जिभेतून रक्त आलं तर डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही पट्टी मारून नाही येत. तोंड आलं म्हणून कुणी इंजेक्शन घेत नाही का. तोंडातली जखम लवकर बरी होते. तोंडातली जखम लवकर बरी होते पण तोंडाने झालेली जखम कधीच बरी नाही होत. तुम्ही सगळं सांभाळता फक्त तोंड सांभाळा. ज्याने तोंड सांभाळलं महाराज वाणी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अरे माझ्या वाणीची ताकद काय सांगायला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात घोडे घोडा पाहणारा घोडा वेसोबाच्या घोड्यावरती बसल्या तरी माझी चिमुकली मुक्ताबाई शोभन काका सांगतात ज्ञानदादा ज्ञानदादा आम्हाला घोड्यावरती बसायचंय. सोपना कोण रे बसले आपल्याला घोड्यावरती. चला या मातीच्या भिंतीवरती बसून घोडा घोडा खेळतो. माझे असत्य वाचेची तपे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. घोड्यावरती बसलेले ज्ञानेश्वर माऊली आणि चांगदेवांचा आलेला नव्हे. वाघावरती बसलाय सापाचा चाबूक हातामध्ये. कानावरती पडलेले शब्द आणि माझे मुक्ताबाई सांगते ज्ञानदादा आता कसं जायचं. काय तोंडाची ताकद आहे. माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने त्या जड भिंतीला सांगितलंय अगं चल बाई चालविली जड भिंती घालविली सांगते म्हणची क्रांती. ही आपल्या शब्दांची ताकद आहे. तोंडाची ताकद आहे. फक्त आपलं तोंड सांभाळा बाकी काहीच सांभाळू नका. सीतेच्या मुखातून निघालेले शब्द आणि लखन भैयाच्या डोळ्यातून आलेलं पाणी बस भगी बस. न आलेल्या आवाजाच्या दिशेने लखन भैया गेले. प्रभू रामचंद्रांची लखनची भेट झाली. लखन मी सांगितलं होतं ना त्या झोपडीजवळ थांब. कशासाठी आलायस तू. माझ्या लखन भैयाने सांगितलं दादा मी येतच नव्हतो पण भाभी एक शब्द असा बोलल्या मला यावं लागलं. मला वाटतंय आता सीतामाता झोपडीमध्ये नाहीये. प्रभू रामचंद्र पुन्हा पाठीमागे वळाले पण पाठीमागे वळत असताना प्रभू रामचंद्रांनी किदड पाहिलं. जटायू दोन्ही पंकज आपले रक्ताच्या थांबण्यामध्ये पडलेला जटायू आहे. प्रभू रामचंद्राने जटायूला पाहिलं. डोक्यावरून हात फिरवला आणि प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द बाहेर पडले गीत काका गीत काका पुन्हा 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 जिवंत करू का गीत काका. त्या जटायूने सांगितलं नको देवा मला माहिती तू जगाचा बाप आहे. ब्राह्मणाचा नाईक आहे. करतो शक्ती आहे. चालेल शरीर कोणाची असते त्या झाडाचं पान देखील तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही देवा. तू ठरवलं तर 1 मिनिटात जिवंत करशील देवा. पण मी ऐकलं 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता. त्याचा ज्येष्ठ पुत्र गुराबोमटा डोक्यावरती जटा त्याच्यावरती भेटा आणि त्याच्या मांडीवरती माझा प्राण जावा. याच्यापेक्षा काय पाहिजे देवा. शेवटपर्यंत तो जटायू राम 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 करत होता. ज्या राजा दशरथाला प्रभू रामचंद्रांची मांडी भेटली नाही त्या एका गिदडाला भेटली. गिदडाला एका पशुला. पशु काय पाप पुण्य झाली ती उत्तम मध्ये भोग भोग येते. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात एरवी तरी साधारण उरी आदरण या मरण कधी मरण होऊ शकतं. आपण सावध राहायचं. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सावध आहे. मरायच्या बाबतीत कोण कोण सावध आहे. मी येताना पाहिजे साखरला खूप टाटू होती. आज सकाळी पाऊस चालू होता साखरला. पुढे बोर्ड लावलं होता रस्त्याची कामं चालली होती सावधान. पुढे रस्त्याचे काम चालू आहे. इथपर्यंत आलो. शाळा पाहिली तुमची. शाळेच्या पाठीमागे 2 किलोमीटर बोर्ड लावला होता सावधान पुढे शाळा आहे. अपघाती क्षेत्र आलं बोर्ड लावला सावधान पुढे अपघाती क्षेत्र आहे. फिरवा उद्धार आला बोर्ड लावला जातो सावधान आपल्या गाडीची ब्रेक तपासा. लग्नामध्ये मला वाटते 5 वेळा कधी कधी 7 वेळा सावधान केलं जातं. गतिरोधकाला सावधान मृत्यू पुढे आहे. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात सावधान आणि मृत्यू पुढे आहे. तुझी कल्पना आहे पण आताची वय सावधू आज सावध व्हा म्हणे. तो मृत्यू कधी होऊ शकतो. अटॅक मासी पाकडे पंख हलवेपर्यंत मृत्यू होऊ शकतो. मृत्यूचं कोणी मालक नाहीये. आपण किती सावध झालं पाहिजे. हे दोन्ही बापांच्या बाबतीत जर बोलायचं असतं हे दोन्ही बाप
गुलाबदादा असतील, बबनदादा असतील, दोघेही सावध असो. दादांच्या बाबतीत काय बोललो, प्रस्तावनेमध्ये मी ऐकलं, प्रस्तावनेमध्ये मी पाहिलं, गजानन दादांचा इतिहास वाचला. परिवहन खात्यामध्ये फार मोठे मंत्री म्हणून काम पाहिलं, सभापती, परिवहन खातं. परिवहन म्हणजे एसटी महामंडळ ना. वा. आणि ज्या माणसाने परिवहन खातं एसटी महामंडळामध्ये काम पाहिलं, बीएसटी, एसटी बीएसटी सेम काही नाही, डबल डेकर आता बंद झाल्या. आणि एसटी बीएसटीचं जीवन फार अवघड आहे. मी भोगलंय. मी कितीतरी दिवस मुंबईला बीएसटी कोरोनाच्या आधी कॉलेजच्या काळात शेवटीला जवळकेला कॉलेजला होतो. ते भोगलंय जीवन मी सगळं. तिकडनं रिक्षा, तिकडनं रिक्षा, तिकडनं फॉर्म, तिकडनं फॉर्म. आणि आम्हाला एरिया तोच होता, मशीद बंदर, जवेरी बाजार, पुणे मोल्ला, जांभळे मोल्ला, नळ बाजार, खोदगली, शिक्कानगर, आर्य समाज, इकडं दादर, माहीम, माटोंगा, साईन, मान, खुर्द, एसटी. संध्याकाळी परिवाराचं जीवनच असं असतं. कसं माहितीये का, माणसाचं जीवन सुद्धा एसटीच्या कंडक्टर सारखं असतं. दिवसभर त्या एसटी मध्ये फिरायचं. एसटी दिवसभर जायचं कुठंच नाही, जायचं कुठंच नाही, पण दिवसभर बीएसटी मध्ये फिरायचं. दिवसभर पैसे आहेत, पण त्यातला रुपया पण आपला नाही. दिवसभर पैसे आहेत, त्यातला रुपया पण आपला नाही. दिवसभर एसटीचा प्रवास, जायचं कुठंच नाही. आणि संध्याकाळी ती गाडी डेपोत लावली का घरी जायला आपल्याला गाडी नाही. असं जीवन. जन्माला यायचं, 84 लक्ष येण्याचा फेरा फिरायचा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पैसे कमवायचे. आणि शेवटच्या काळात परत देवाच्या घरी जायला गाडी पण नाही, पैसे पण नाही. काय जीवन आहे. जया पुरुषाचे का मन सांडून गेले मान, आणि वर्षात की द्यायचे का आकाशाचे माऊली वर्णन करतात. मला वाटतं गुलाबदादांच्या बाबतीत नेमकं तेच झालं, गजानन दादांच्या बाबतीत नेमकं तेच झालं. तुका म्हणे एका मरणाची सर आणि उत्तम चौरे कीर्ती मागे. 1990 साली मला वाटतं 2 खोल्या बांधून दिल्या वरती. हे सगळं प्रस्तावनेत ऐकून बरं का, मला काही कल्पना नाही, फक्त ऐकून. माझी मेमरी तशी खूप चांगली आहे. 1990 साली 2 खोल्या बांधून दिल्या. स्वतःसाठी जीवन जगण्यापेक्षा कधीतरी दुसऱ्यासाठी जीवन जगावं. फुलपाखरू 14 दिवस जीवन जगतं, पण प्रत्येकाला वाटतं माझ्या बरोबर असावं, माझ्या बरोबर खेळावं, माझ्या बरोबर वागडावं. आणि त्या 2 खोल्या पाहिल्यानंतर सतत या गावाला आठवणी की ज्याच्या वेळेस आम्ही कीर्तनाला जातो. आता याही वर्षी जेव्हा मी कीर्तनाला तिथं जाईल, त्या 2 खोल्या पाहिजे. गजानन दादांची म्हणजे नंदराम दादांची लगेच आठवण क्षणात उभी राहील. नेमकं हेच झालं. 16 जून 1674 काळ होता. माझ्या छत्रपती शिवाजी राजांना 32 मनाचं सोन्याचं सिंहासन उभं करायचं होतं. आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे बांधकाम मंत्री होते हिरोजी इंद्रकर. सकाळची वेळ होती, चिमण्यांचा चिवचिवाट होत होता, वासुदेवाचे स्वर कानावरती पडत होते. सह्याद्रीच्या कुशीतून घोड्यांच्या तापण तावा टाप 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 कानावरती येत होता. विश्वास नावाचं घोडं होतं, वाघे नावाचं कुत्र होतं. आई भवानीची तलवार कमरेला बॅन केलेली होती, डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट होता. आणि सकाळच्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांच्या घोड्यांच्या तापण तावा टाप 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 सह्याद्रीच्या कुशीत गुंजत असताना ते घोडं येऊन उभं राहिले. हिरोजींच्या दारात आवाज दिला, हिरोजी, 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 तुम्ही 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 आमचे बालका मंत्री. आम्ही मोहिमेवरती चाललो, त्रासदारीचा गड परिपूर्ण करायचा. जी 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 राजा, तुम्ही खुशाल जावं राजा. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी थोड्याशा मोहरा दिल्या, थोडासा पायका दिला. पाहता 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 32 मनाचं सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. 16 जून 1674 ला म्हणजे छत्रपती शिवाजी राजाच्या 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान होत आहे. सोन्याच्या सिंहासनाला 3 पाहिल्या, पहिल्याच पायरीवरती पाऊल ठेवलं. अरे 32 मनाचं सोन्याचं सिंहासन दिसलं, डोळ्याची पारणं फिटले, आनंदाची अश्रू आले, गालावरती खडी पडली. वा, आम्ही नसताना 32 मनाचं सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. माझ्या राजाने दुसऱ्या पायरीवरती पाऊल ठेवलं. या 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनाच्या मागं जगदीश्वराचं मंदिर दिसलं. वा, ज्या सिंहासनावरती आम्ही बसणार त्याच्या पाठीमागे जगदीश्वराचं मंदिर. देव उभा मागे पुढे उगवी कोण संकट. छत्रपती शिवाजी राजाने 3ऱ्या पायरीवरती पाऊल ठेवलं आणि पाठीमागं कुणाची तरी झोपडी दिसली. तळपायाच्या मस्तका केली. राजांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, अरे कोण कोण आहे पलीकडं. अहमदनगर जिल्ह्यातला पारनेर तालुक्यातला पळशी गावातला पळशीकर नावाचा सुभेदार धावत आला. जी 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 जी. आणि माझ्या
राजाने विचारलं, पळशीकर पळशीकर ती झोपडी कोणाची आहे? राजा, तुमच्या हिरोजीची. अरे बोलवत हिरोजीला. धावत धावत हिरोजी आला, मानाचा मुजरा झाला. माझ्या राजाने विचारलं, हिरोजी आम्ही तुम्हाला महल दिला होता, काय केलं त्या महालात? माझ्या हिरोजीची मान खाली. हिरोजी आम्ही तुम्हाला विचारतोय. आणि माझा हिरोजी कटाळला. राजा 32 मनाचं सोन्याचं सिंहासन उभं करायचं होतं. जवळचा पैसा संपला, जवळच्या मोरा संपल्या, बायकोचं मंगळसूत्र मोडलं, बायका कमी पडलं नसतं, स्वतःचा महल विकला आणि 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनाच्या पाठीमागे झोपडी बांधून त्याच्यामध्ये आम्ही राहतोय. माझ्या राजांच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या राजांनी विचारलं, हिरोजी हिरोजी काहीतरी 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 मागायला हिरोजी. माझा हिरोजी करणार महाराज, अहो या सत्तेसाठी आणि राजकारणासाठी या शंकराच्या मंदिरावर दुधाचा अभिषेक करणारे अनेक राजकारणी झाले, पण त्याने स्वराज्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात साकार केलं आणि स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्याने रक्ताचा अभिषेक धरतीवरती केला, त्यामध्ये राजाकडे काय मागावं? राजा द्यायचं म्हणताना एकच द्या. याच 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनाच्या मागे आम्ही मंदिर उभं केलंय. त्या मंदिराच्या एका पायरीवरती आमचं नाव पुरावं, बस एवढीच आमची इच्छा आहे. राजा नावाने काय होईल? माझ्या राजाने विचारलं, हिरोजी नावाने काय होईल? आणि माझा हिरोजी करायला, राजा याला कदाचित मी उद्या असेल नाही तर नसेल, पण ते नाव पाहिलं की आमची आठवण तुमच्या हृदयात असेल. तुका म्हणे एका मरणाचे सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. पाठीमाग काहीतरी कीर्ती उरलीच पाहिजे आणि कीर्ती उरावं असंच गजानन दादांचं काम होतं. आणि खऱ्या अर्थाने आज आदर्श पिता आपल्यातून निघून गेलेले आहेत. दोन्ही आदर्श पिता आहेत. कितीही बोलावं शब्द कमी पडून जाते. देव देवाच्या घरी गेला असं म्हणायला काहीच हरकत नाही. वैकुंठवासी गजानन विठ्ठल लोखंडे दादांचा जन्म 1950 साली, म्हणजे दादा आता 74 वर्षाचे आहेत. हृदयाच्या विकार झटकेने दादा निघून गेले. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली, मुळशी या 5-6 तालुक्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज गजानन दादांचं नाव आहे. दुसरे जे आदर्श पिता आपल्यात निघून गेले ते वैकुंठवासी बाबुराव बाळुकोंडे, वय वर्ष 74. दोनही आदर्श पिता आपल्याला सोडून गेल्यानंतर दुःख होणं साहजिक असे. आठवण्याची सुई हरवली तर माणूस हळहळत होतो. दोन बाप गेले. बापाच्या बाबतीत काय बोलावं? बाप खूप सांगण्यासारखं आहे, पण टायमिंग इज मनी, बट सम पीपल हॅव नो आयडिया ऑफ द टाइम. वेळेची बंधन असतात.